नमस्कार मंडळी, जय श्रीकृष्ण. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. मला आज हरभऱ्याची भाजी बनवायची होती, तर रात्रीच मी हरभरे पाण्यात भिजवून घालून दिले होते. सकाळी उठल्यावर आधी भिजवलेले हरभरे कुकरात शिजायला टाकले आणि मग मी फ्रेश झाले. नंतर लगेच पीठ मळून ठेवलं आणि भाजी बनवायला घेतली. भिजवलेल्या हरभऱ्यामध्येच थोडेसे हरभरे पॅनवर भाजायला टाकले. नंतर थोडंसं खोबरं भाजून घेतलं. कांदा तर तसा मी डायरेक्ट गॅसवरच भाजला होता, पण तो काही चांगला व्यवस्थित भाजला नव्हता, म्हणून मग परत पॅनवर भाजायला टाकला. त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्या भाजायला 2-3. तसं तुम्ही लाल मिरची पण घेऊ शकता. थोडा वेळ मिरची भाजल्यानंतर मी त्यामध्ये खसखस भाजायला टाकून दिली आणि थोडासा लसूण त्यामध्ये मी ॲड केला. नंतर हे सगळं वाटण मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं. आता आम्हा दोघांना थोडीशीच भाजी लागते, म्हणून मी पूर्ण मसाला कमी प्रमाणात घेतला. नंतर कढई गॅसवर टेकवली, त्यात तेल टाकलं आणि तेलामध्ये 1.5 चमचे धनी पावडर, थोडीशी हळद आणि थोडासाच प्रवीण मसाला टाकला आणि त्यात लगेच बारीक केलेलं वाटण टाकून दिलं. कारण माझी कढई ऑलरेडी तापलेली होती आणि मी जो मसाला अगोदर टाकला होता तो लगेच जळायला सुरुवात होत होती, म्हणून मी लगेच त्यामध्ये बारीक केलेलं वाटण पण टाकून दिलं. हा मसाला ना मी पूर्ण थोडा वेळ कलसू दिला तेलामध्ये. नंतर यामध्ये थोडंसं बाजरीचं चिमूटभर मीठ टाकलं. आता तुम्ही म्हणाल बाजरीचं पीठ कोण टाकतं, तर मला ना हे कोणीतरी सांगितलेलं आहे आणि याने भाजी खरंच खूप चविष्ट होते. मी पण विचार करायची, यार हे का बरं टाकता बाजरीचं पीठ कोणी मसाल्याच्या भाजीमध्ये टाकतं का? पण जेव्हा मी स्वतः ट्राय करून बघितलं आणि भाजी खाऊन बघितली ना, तर खरंच खूप भारी भाजी लागते आणि आपल्याला जास्त मसाला पण टाकायची गरज नाही भाजी घट्ट होण्यासाठी. बाजरीच्या पिठाने ती घट्ट होऊन जाते. तसाही मसाला काही आपल्या हेल्थसाठी चांगला नसतोच, म्हणून थोडासा मसाला आणि मी थोडंसं बाजरीचं पीठ टाकलं. आता तोवर इकडं हरभरे पण मस्त शिजलेले होते. मग ते मसाल्यात टाकून दिले. 2 मिनटं त्याला मसाल्यात शिजवून घेतलं आणि त्यात थोडंसं मग मी पाणी ॲड केलं. हरभरे मी पूर्ण नाही टाकले, मला ते तेला मिठात पण करून खायचे होते, म्हणून थोडेसे मी बाजूलाच काढून ठेवले. जेवढी मला भाजी बनवायची होती त्यानुसार मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आणि भाजी शिजायला टाकून दिली. तर अशी बनवली मी सिंपल अशी भाजी. सकाळी यांना लवकर जायचं असतं म्हणून खूपच घाई गडबड असते. तसं मी डब्बा नेहमी नाही बनवत, कधी कधी बनवते, पण बनवायचं जर असलं ना की मग लवकर उठावं लागतं, लवकर बनवून द्यावं लागतं. भाजी शिजायला टाकून दिली आणि मग मी पोळ्या करायला लागले. पण नंतर लक्षात आलं आपण भाजीत तर मीठच टाकलं नाही. मग भाजीत आधी मीठ टाकून दिलं. सानू उठलेली होती, तर ते दोघे दूध आणायला गेले होते. तसं सानू सकाळी जर लवकर उठली तर तिला फक्त तिचे पप्पाच लागते, कारण दिवसभर मग ते काही तिला दिसत नाही. सकाळी फक्त रडारडच चालू असते. तिचे पप्पा हॉलमध्ये गेले की पप्पासोबत हॉलमध्ये जाते, पप्पा बेडरूममध्ये गेले की पप्पासोबत बेडरूममध्ये जाते. पण सहसा ती काही लवकर उठत नाही. उठल्यावर मी तिला काय करते, झोक्यामध्ये टाकून देते, मग ती परत झोपून राहते. पण आज ती लवकरच उठून गेली होती, मग तिच्या पप्पासोबतच फिरत होती. रात्री त्यांनी दूध पण आणलेलं नव्हतं ना, मग ते दोघंजणं दूध आणायला गेले होते. यांना व्लॉगमध्ये येणं अजिबात आवडत नाही. ते कॅमेरा ऑन करायच्या आधीच मला म्हणता की मला घेऊ नको, पण मी त्यांचं ऐकेल असं कधी होतच नाही. मी एका साईडला मोबाईल ठेवलेला होता आणि त्यांना तो दिसलाच नाही. ते आले, माझ्यासोबत गप्पा मारत होते, पण मधातच मी त्यांना बोलले की व्लॉग चालू आहे, माझा मोबाईल इकडे आहे आणि कॅमेरा चालू आहे. ते लगेच सानूला घेऊन तिथून पळून गेले. तसं ते मला सगळ्या गोष्टींची परमिशन देतात, पण त्यांना वैयक्तिक सोशल मीडिया जास्त आवडत नाही. पण ते मला करू नको असं कधी म्हणत नाही. ते म्हणतात तुला जे आवडतं ते तू कर. आणि सानू मॅडमचं तर असं झालं आहे, मी दिवसभर तिच्यासाठी काहीही करू, पण जेव्हा तिचे पप्पा घरी असते तिला मी आठवतच नाही. तिला फक्त तिचे पप्पाच लागत आहे. असो, ते ऑफिसला गेल्यावर घरातील पूर्ण कामं मी करून घेतली. सानूला पण खाऊ घातला, आंघोळ वगैरे करून तिला पण फ्रेश केलं. आणि मम्मा
इकडं बघ. तिला सर्दी झालेली ना, तर मग तिला औषध वगैरे देऊन शांत झोपी घातलं. तर असा संपवला आम्ही आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग.